मी तुम्हाला मायाचा इथे माया काय करते ते सांगतो. बेसिकली आम्ही दोघे एका स्टुडिओत जातो. आम्ही मुंबईत राहतो आणि एक आमचा स्टुडिओ आहे. त्यात आत गेल्यानंतर असं थंडी वाजत असते एकदम. तर सगळ्यात आधी आम्हाला असं असतं एसी बंद करा आणि समोर एक मोठा माईक असतो आणि तो माईक असा घेतल्यानंतर आम्ही हेडफोन वगैरे घालून बोलायला सुरू करतो आणि तिथे खरं मॅजिक घडतं. आणि हे मॅजिक शाळेत आणता येईल का याचा आपण आज जरा ट्रायल घेऊ. चालेल? तुम्हाला आवडेल? सगळ्यात आधी माया काय करते आपण. हाय माया, प्लीज. माया अगदी शूटिंग मोड मध्ये यू कॅन हॅव दॅट कॅमेरा ऑफ. हसा. माया ही एक भयंकर पॉप्युलर आमच्या मुंबईतली आरजे आहे. तिचं नाव सगळ्यांना माहिती असतं. FM गोल्ड या चॅनलवर तर ती खूप पॉप्युलर आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती अशा स्टुडिओजमध्ये जाते जिथे TV साठी काम होतं. तर आपल्याला एक तिचं प्रात्यक्षिक बघायला आवडेल का की ती टीव्हीला आवाज कसा देते. तुम्हाला आवडेल सगळ्यांना बघायला. अगेन आपण तिची परीक्षा घेऊया. किती मार्क मिळतात माया मॅडम तुम्हाला बघूया. आम्हाला तीच सवय, परीक्षा परीक्षा परीक्षा. आम्ही शिक्षक आहोत इथे पट्टीचे. चल सगळ्यात आधी सो आपण एक काम करूया. आपण मायाला एक असाइनमेंट देऊया तिच्याच चॅनलवरची. असाइनमेंट ही आहे, नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर चंद्र या विषयावरचा एक कार्यक्रम आहे आणि मी तुम्हाला सांगेल याचा तुमच्याशी कसा संबंध आहे. त्याच्या आधी आपण बघूया आम्हाला अमेरिकेतनं जेव्हा हा व्हिडिओ येतो तेव्हा तो कसा दिसतो. तुम्हाला मुद्दाम मी बॅक एंड काम कसं चालतं एका स्टुडिओमध्ये ते दाखवणार आहे, कारण ते तुमच्या लाईफमध्ये कसं रिलेटेबल आहे ते तुम्हाला लक्षात येईल. सो आय गॉट अ व्हेरी इंटरेस्टिंग सॉफ्टवेअर फॉर यू ज्याचं नाव आहे फिल्मोरा. आणि द बेस्ट पार्ट इट्स अ कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट सॉफ्टवेअर. अशा पद्धतीने हा कार्यक्रम, संपूर्ण कार्यक्रम आमच्याकडे आलेला आहे चंद्र या विषयावरचा. यामध्ये इंग्लिशमध्ये व्हॉइस अमेरिकेहून आलेला आहे आणि आता आपलं काम हे आहे की आम्हाला भारतीय ऑडियन्ससाठी याला हिंदी भाषेत करायचं आहे. Over 150 moons orbit the solar system's planets, and one of those moons calls Earth home. The moon was formed about 4.5 billion years ago, when, according to one theory, the Earth slammed into another early planet. Debris from this collision began to orbit Earth and accumulated, forming today's moon. ग्रेट. आता हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हा सगळ्यांना, बऱ्याच जणांना भूगोलाचे काही शिक्षक आहेत तिथे. ग्रेट. चंद्र हा विषय आपल्या SSC करिक्युलम मध्ये आहे का. चंद्र खालच्या वर्गाला आहे. बर बर. चंद्र हा विषय आपण एक उदाहरणादाखल चंद्र हा विषय जो वर्गामध्ये शिकवायचा आहे त्याला कशा पद्धतीने ट्विस्ट करू शकतो या विषयावर बोलणार आहोत. त्याच्या आधी माया प्रोफेशनली हे कसं करते ते समजून घेऊया. मायाजी, हा माईक आणि तुम्ही इथे उभं राहू शकता. आवाज येतोय. येस सर, तुम्ही माझी परीक्षा घेताय, थोडी कॉपी केली तर चालेल का हो. तर आम्हाला ऑफिशियली कॉपी करायला अलाउड असतं, कारण इथे जे इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर करून एक स्क्रिप्ट ऑलरेडी तयार केलेली असते आणि त्या स्क्रिप्टला तंतोतंत आम्हाला फॉलो करायचं असतं. दॅट इज अ व्हेरी ट्रिकी जॉब, बिकॉज ॲट द सेम टाइम आपल्याला व्हिडिओही बघायचा आहे आणि त्याला फॉलो करत आपली स्क्रिप्ट सुद्धा वाचायची. तर आता लाईव्ह आपण बघूया. मी इथे एक नवा ट्रॅक ऍड करतोय. दोज हू व्हेरी मच इंटरेस्टेड इन सॉफ्टवेअर्स, मी तुम्हाला याचं डिटेलिंग सांगतो. सगळ्यात आधी इथे आपण एक ऑडिओ ट्रॅक तयार केलेला आहे मायासाठी. त्याच्यावर आपण हे रेकॉर्डिंग करूया. जो बेस व्हॉइस आहे त्याला आपण, जो अमेरिकेहून आलाय त्याला आपण बंद करूया आणि आता आपण त्याचं रेकॉर्डिंग करूया. हमारी सूर्यमाला में लगभग 150 से ज्यादा ग्रहों के चंद्रमा उनकी कक्षा में घूमते हैं. उसमें से एक है हमारी पृथ्वी का चंद्रमा.
चंद्रमा का निर्माण 4.5 खरब साल पहले हुआ। एक थियोरी के अनुसार करोड़ों वर्ष पूर्व पृथ्वी किसी ग्रह से टकराई। इस टक्कर से कई टुकड़ों की उत्पत्ति हुई। उसी में से एक है चंद्रमा, जो पृथ्वी की गुरुत्वाकर्षण शक्ति के कारण उसकी कक्षा में घूमने लगा। आपण हे लास्ट वाक्य परत एकदा घेऊया. तिथे थोडं फंबल झालं, राईट? येस. का मला चुकीचं ऐकलं मी? एक मिनिट. नाही, थोडं फंबल झालंय. बर, एक मिनिट. ती होईल. उसी में उसमें से एक है पासून घेऊया. हमारा चंद्रमा, तिथून. आता मी इथे ट्रॅक डिसाईड करतोय कुठे आपल्याला पुढचं रेकॉर्डिंग करायचं. इस टक्कर से पासून. इस टक्कर से. ओके, एक मिनिट, मी लास्ट कैसे ऐकलं. कई टुकड़ों की उत्पत्ति हुई. त्याच्याही अलीकडे नाही, ठीक आहे. तुकडों की उत्पत्ती हुईच्या नंतर. हम्म. इनफॅक्ट सगळ्यांना फार उत्सुकता आहे तुम्ही कसं करताय, तर थोडं तुम्ही स्लँटिंग उभं राहाल का, नाही का? सगळ्यांना याशिवाय राहू का? चालेल. हा, मग तुम्हाला कसं रेकॉर्ड बटन दाबतोय. ये टुकड़े पृथ्वी की गुरुत्वाकर्षण शक्ति के कारण पृथ्वी की कक्षा में घूमने लगे। उन्हीं में से एक है चंद्रमा, जिसका व्यास चीन की चौड़ाई जितना माना जाता है। चंद्रमा का मध्य तख्ता लोहा है और बाहरी आवरण ऑक्सीजन, सिलिकॉन, मैग्नीशियम, लोह, एल्युमिनियम इन सबसे बड़ा है। ओके, आय थिंक ॲज अ डेमो आपण एक छोटंसं हे छान तयार केलेलं आहे. इथे सिंक आपल्याला एडिटमध्ये करायचं असतं, पण आता क्विकली डू यू वॉन्ट टू सी हे आउटपुट म्हणून कसं ऐकू येतंय? तुम्हाला ऐकायला आवडेल का आता सगळ्यांना? ओके, हा आपला ट्रॅक आहे, तो अनएडिटेड आहे, त्याचे लेवल्स थोडे कमी जास्त आहेत. आता टेम्पररीली मी मॅच करतोय, जस्ट इट्स नॉट द बेस्ट मॅच, पण आपण आपला माऊस कंट्रोलमध्ये नाही आहे, इट्स नॉट द स्टुडिओ माऊस, पण ठीक आहे. मोस्टली आय थिंक दिस विल साऊंड गुड. आणि एक छोटासा मी आधी डेमो मधला ऐकून बघतोय पहले हुआ एक थी ओके. सो द म्युझिक ट्रॅक इज व्हेरी वीक. अच्छा, आवाज कमी येतो. सर, आता आउटपुट बघायला आवडेल तुम्हाला? वाव. संपूर्ण अंदाज करायची गरज नाही, राईट? वी आर ओके, वी कॅन सी, राईट? हमारे सूर्यमाला में लगभग 150 से ज्यादा ग्रहों के चंद्रमा उनकी कक्षा में घूमते हैं। उसमें से एक है हमारी पृथ्वी का चंद्रमा। चंद्रमा का निर्माण 4.5 खरब साल पहले हुआ। एक थियोरी के अनुसार करोड़ों वर्ष पूर्व पृथ्वी किसी ग्रह से टकराई। इस टक्कर से कई टुकड़ों की उत्पत्ति हुई। ये टुकड़े पृथ्वी की गुरुत्वाकर्षण शक्ति के कारण पृथ्वी की कक्षा में घूमने लगे। उन्हीं में से एक है चंद्रमा, जिसका व्यास चीन की चौड़ाई जितना माना जाता है। चंद्रमा का मध्य तख्ता लोहा है और बाहरी आवरण ऑक्सीजन, सिलिकॉन, मैग्नीशियम, लोह, एल्युमिनियम इन सबसे बड़ा है। भारी वाटलं ना? असं हात वर करा जरा, मला बघू द्या. मुलांना रॅप आवडतं का तुमच्याकडे? हो ना? रॅप करून घेता तुम्ही? बरं, वा वा. म्हणजे आपण ऍक्च्युली सेम लाईनवर चाललेले आहोत, त्याच्या आधीच आहे. तुमच्यापैकी अजून कोणी असं काही करतं का? तुम्ही एक्झॅक्टली कसं हे रॅप करता? असाइनमेंट दिली, मी टॉपिक शिकवत होते डेटा हँडलिंग, आणि त्यांना म्हटलं की यू कंपोज पोएम काहीही करा, अँड दिस वॉज ड्युरिंग कोविड. चिल्ड्रन वेअर अवे आणि टेक्नॉलॉजी वॉज इन देअर हँड. तर मग इट वॉज पॉसिबल आणि दे वेअर अलाउड टू एक्सप्लोर द मोबाईल अँड ऑल. मग त्यावेळेला म्हटलं काहीही करा. मग त्यावेळेला मुलांनी इवन रॅप सॉंग्स बनवले आणि मला ऑडिओ क्लिप्स पाठवून दिल्या त्या मॅथ्सच्या टॉपिकवर. फॅब्युलस. छान छान, खरंच. तर फोर्थ स्टँडर्ड one child also made one rap on the Bangalore city in our class assembly. We used to give the different kind of themes of the states and
countries like Israel. So in that, one child has made the rap on one city, Bangalore, and he made very nicely that rap about everything what is present, that heritage, culture, food and all. मस्त. आणि त्यांनी एन्जॉय केलं असेल नाही, आणि तुम्हालाही ते ऐकायला मजा आली असेल, आणि सगळ्यांना ते पाठ झालं असेल अगदी. ओके नाही धमाल. तर असंच आम्ही काय केलं, एक प्रयोग केला, तुम्हाला दाखवू. यस. प्रामुख्यानं फिजिक्स विषय हा विद्यार्थ्यांना अवघड वाटतो आणि त्याचे जे लॉज असतात ते फेस टू फेस, म्हणजे जो तो विशिष्ट शब्द विसरलाही जातो. त्यासाठी मुलांना प्रार्थना जी असते आपली, तर त्यातून ते लॉज बसवलेले आहेत, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, आणि केपलर्स लॉज जे आहेत ते पण मी त्यांना तसंच गाण्यातून दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, आता हे गाणं आपल्या ओळखीचं आहे. सावन का महीना पवन करे शोर. अरे बाबा, शोर नहीं, सोर. Orbit of an planet is an ellipse. Orbit of an object is an eclipse. अरे बाबा, eclipse नहीं, ellipse. With sun is at it, one of the foci. Orbit of an planet is an ellipse. With sun is at it, one of the foci. असंच लॉज ऑफ मोशन सुद्धा प्रार्थना आहे, त्यातून बसवलेले प्रार्थना आहे आपली. तर प्रार्थना आहे, तू बुद्धी दे, त्यामध्ये बसवलेले. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. यामध्ये एव्हरी इनॅनिमेट बॉडी कंटिन्यूस इन स्टेट ऑफ रेस्ट और इन यूनिफॉर्म मोशन unless it is acted upon, unless it is acted upon by an external unbalanced force. Every inanimate body continues in a state of rest or in uniform motion. Rate of change of momentum is proportional to applied force, and it acts in the direction of applied force. Every action force has equal and opposite reaction force. Every inanimate body continues in a state of rest or in uniform motion. अभिनंदन. तुम्ही हा जो वर्गामध्ये करताय तो एक इंटरनॅशनल दर्जाचा प्रयोग आहे. खरंच छान. वा वा. आय एम शुअर तुमच्यापैकी अनेक जण अनेक प्रयोग करतायत, जो खूप सुंदर आहे. तो रीच कदाचित अजून झालेला नाहीये, पण लवकरच होईल. आज तुमच्या खात्यात मीडिया नावाचे फॅक्ट आपण त्यात डिटेल बोललं पाहिजे. आम्ही मुंबईत काय प्रयोग करतो आणि आम्ही कसं मीडियाचा वापर करतो. मीनवाईल कशा पद्धतीने आम्ही गांधीजींचा हा धडा पूर्णपणे रॅप मध्ये आमच्या मुलांनी कन्वर्ट केलं हे मला तुम्हाला ऐकवायचं आहे. ऐकूया का? किसने ये सोचा था मोहन कर देगा कमाल. महात्मा ये बनेगा होगा दुनिया में मिसाल. पिताजी थे करमचंद, उनकी माँ थी पुतलीबाई. बचपन से सहिष्णु और अहिंसा के पुजारी. 13 साल की आयु में कस्तूरबा से शादी. छोटी सी उम्र में जिम्मेदारी भी निभाई. मम्मी लिया प्रण, बैरिस्टर भी हो डिग्री. 19 साल की आयु में सवारी इंग्लैंड निकली. यही उनकी थी, यही था उनका भाव. देखना चाहो जग में खुद में आओ वो बताओ.
change you wanna see. Be the change you wanna see. 1917 में लौटे भारत वो अफ्रीका से, ठोक दिया देश के नाम खुद को. आमच्या सगळ्या शाळेला हे उत्तर पाठ आहे. गांधीजींच्या आयुष्यावर कुठलाही प्रश्न आला फेका ते असे उत्तर देते नॅचरली. आणि आत्ताच शाळेतल्या दिवसात नाही तर ते म्हातारे झाल्यावर हे उत्तर लिहितील, कारण त्या लहानपणी ऐकलेला रॅप फॉर एव्हर विल बी रिमेंबर्ड. तर बेसिकली आपल्या सगळ्यांना एज्युकेशन मध्ये आकलन आणि रिकॉल म्हणजे रिकॉलला मराठीत काय म्हणूया, आकलन म्हणजे समजणे आणि लक्षात ठेवणे. करेक्ट. या दोन गोष्टी आपल्याला सध्या अचीव करायच्या असतात वर्गामध्ये. त्याच्या या दोघांमध्ये कसं मीडिया फिट बसतं हे तुम्ही पाहिला हो की नाही. विषय आकलनाचा तुम्ही छान प्रयत्न करताच आणि तो रिकॉल अशा पद्धतीने परत करता येऊ शकतो. आता ह्यात अनेक गमती जमती आहेत, पण आज आपली ही जी भेट आहे ती जरा शॉर्टच असणार आहे, त्यामुळे आपण थोडं शेवटाकडे आता येत आहोत. मीडियाचं इंटिग्रेशन मेनली आज आपण आवाज कोणाला माहिती आहे कॅरेक्टर कोण म्हणलं? मिकी माऊस. फॅन्टॅस्टिक. मिकी माऊस जे तुम्ही मिकी माऊस टीव्हीवर पाहता त्याचे अनेक एपिसोड्स मी त्याला आवाज दिलेला आहे मिकी माऊसला. इनफॅक्ट थँक्यू. इनफॅक्ट मी टोटल 100 आवाज तयार करू शकतो, कारण आवाज हा माझा पॅशनचा विषय आहे. तुम्हाला हा गेस करता येतो का आवाज? बघूया. तुम गजामा के साथ क्या कर रहे हो? अरे ग्रेट. हा सगळ्यात सोपा आवाज आहे जो तुमच्या मुलांना नक्की माहिती असतो. माहितीये तुला? अरे ग्रेट. हो त्याला माहिती आहे. हात वर केला. तुला सांगायचं आहे कुठलं कॅरेक्टर? ओके पिकाचू. ओके चला ग्रेट. आणि आता हे सगळे आवाज कुठून आणि कसे आणि वर्गात तुम्ही कसे वापरू शकता? आमच्या ह्याच शाळेमध्ये आम्ही हा प्रयोग करून पाहिला आणि मुलांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला, पण त्याविषयी आपण डिटेलमध्ये नंतर भेटू तेव्हा बोलूया. तर मी तुम्हाला जनरली सांगतो की आवाज, तुम्हाला क्युरियोसिटी आहे का की आम्ही आवाज कसे तयार करतो? तर शिक्षकांचा हा मेन आमचा क्लोजिंगचा तुमच्यासोबतचा डिस्कशनचा विषय आहे, तो म्हणजे आवाज आणि आवाजाची काळजी कशी घ्यावी. तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं टूल कुठलं आहे ते म्हणजे तुमचा आवाज. डू यू अग्री टू दॅट? आणि तुमचे आवाज म्हणजे काय? क्या बात आहे. शिक्षकांना माईक दिला तर म्हणतात, ओ सर माईक नका देऊ, माझ्या घशाचं स्पीकर आहे. असं कॉन्फिडन्स असतं. शिक्षक रस्त्यात भेटला की लगेच म्हणतो, कसं काय सर बरं आहे ना? अहो तुम्ही इथे उभे आहात, इतक्या जोरात का बोलता? मी इथला पण होतो. लगेच शिक्षक, तुम्ही शिक्षक ना, लगेच ओळखू येतात. जितके जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स तेवढा आवाज जास्त, म्हणजे आपल्याला ओळखता येतं. जितका जास्त आवाज, तुम्हाला तर चांगला 25 वर्षाचा एक्सपिरियन्स, कारण 25 dB जास्त तुम्ही बोलता आहात. तर तुम्ही इथे दमदार आवाज आमच्या समोर बसलेले आहात, त्यामुळे आम्ही खूप रिलेट करतो तुम्हाला, दोन्ही आवाजाच्या क्षेत्रातले लोक. लक्षात ठेवा, डेंजर गोष्ट आहे आवाज जोरदार वापरणं, याच्यापेक्षा खतरनाक गोष्ट कुठली नाही. जसं जॉब हजार्ड्स असं म्हणतात. जो व्यक्ती ते वेल्डिंगचं काम करतो त्याच्या डोळ्याला शॉर्ट लाईफ मध्ये त्रास होतो. अशा तत्सम जॉब रिलेटेड जे काही हेल्थ इश्यूज असतात त्यामधला मेजर हेल्थ इश्यू शिक्षकांचा कुठला आहे? सगळ्यात आधी गुडघेदुखी. सगळ्यांना गुडघेदुखी होणारच, कारण अनरिझनेबल आवर्स तुम्ही उभे असता. नंबर 2 तुमचा घसा. हे 2 गोष्टी तुम्हाला जॉब हजार्ड्स मध्ये आहे. आणि ह्या दृष्टीने म्हणजे गवंड्यांना सुद्धा अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न होतो याच्यावर. आपण शेवटी गवंडीच आहोत, पण आपल्याला असं कोणी म्हणत नाही, तुमच्या घशाला जरा आराम नाही, आम्ही सगळ्या वर्गांमध्ये स्पीकर बसवून टाकतो. असं अजून तरी घडत नाही प्रत्येक शाळांमध्ये. मी तर म्हणेन तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात आधी स्वतःचे 100 रुपये होईना टाकून एक स्वतःचा माईक आणि स्पीकर घेऊन टाका. तुमचा आवाज ही तुमची शक्ती आहे आणि ती तुम्हाला अननेसेसरी वापरायची नाही. तर आवाजाची काळजी कशी घ्यावी या विषयावर आपण थोडं 2 मिनिटं डिटेलमध्ये बोलूया. त्याच्या आधी मी तुम्हाला क्विक सांगतो की आवाज तुमचा बनला कसा आहे. तुमच्या सगळ्यांना आवाज म्हणलं की, आवाजाची काळजी घेणं म्हटलं की सगळ्यात आधी वाटतं हे नक्कीच तळकट खाणार नाही म्हणजे आवाजाची काळजी घेतली, थंड पाणी पित नसणार म्हणजे आवाजाची काळजी घेतली. हे सगळे तुमच्या समोर डोक्यापुढे हे येतात. आणि
तर सगळ्यात आधी आपण समजून घ्या आवाज म्हणजे काय. आपला व्होकल बॉक्स म्हणजे मसल्स आहेत. हे तुम्ही शिक्षक आहात सगळ्यांना माहिती आहे. हे असे कंपन पावणारे मसल्स आहेत. मसल्स म्हणजे काय. मसल्स अजून कुठे आहेत तुमच्या बॉडी पार्ट्स मध्ये. सगळं अंगभर मसल्स आहेत. असं आपण धरूया बायसेप्स. तर तुम्हाला बायसेप्सची समजा काळजी घ्यायची तर तुम्ही काय कराल. तळकट खाणार नाही का. तर तुम्ही इन जनरल हेल्दी खाल पण त्याच्याशी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा असा संबंध जोडू नका. लुक ॲट दिस ऑर्गन ॲज अ नॉर्मल बॉडी पार्ट. आणि अशा बॉडी पार्टला काय लागू शकतं आपल्याला. तर सगळ्यात आधी तुम्हाला समजा वर्गात शिकवायचं आहे तुम्हाला जोरदार बोंबा बोंब करायची. मुलं म्हणजे काय गुरढोरं शेवटी ती. त्यांना कधी ना कधी आपल्याला कंट्रोल करावंच लागतं. म्हणजे आता नेमकं इतर गोष्टींची जे साधी साधनं आमच्या लहानपणी होती आमच्या शिक्षकांकडे जसं पट्टी इतर हे गोष्टी त्यांच्या हाताशी होत्या अशा आपल्या हाताशी होत्या. म्हणजे पाय सुद्धा वापरू देत नाही. निदान पाय तरी वापरू द्यायला पाहिजे. तेही नाही वापरू द्या. बर असो. तर तुमच्या घशाला तुम्ही पूर्णपणे ताण देऊन क्लास कंट्रोल करण्यासाठी वापरता. तेव्हा ताण देता तेव्हा काय करता तुम्ही. सकाळी तुम्ही उठले मसल्स तुमचे घेऊन फिरलेत आणि अचानक 100 किलो वजन तुम्ही उचललं तर काय होणार या गोष्टीचं. तर ते एक्झॅक्टली तुमच्या याच्यावर होतंय. मग तुम्ही काय कराल तुमच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी शिक्षकांना. सगळ्यात आधी तुम्हाला वॉर्मअप करायचंय. तुम्हाला युद्धावर खेळण्यात जाण्याच्या आधी जी तयारी एका योद्ध्याला करावी लागते तशी तयारी करायची तुम्हाला. तुम्ही रिलेट करू शकता ना एकदम योद्धा वगैरे. खरं आहेच तसं ते सोपं नाही ते वर्गात गोष्ट. तर सगळ्यात आधी आवाज वॉर्मअप करून आवाजाला रेडी केलं तर तुम्हाला होणारी इजा थांबू शकेल. लिटरली तुम्ही ओरडता तेव्हा इजा देता. समजा तुम्ही असं मारताय स्वतःला. साधारण किती वेळाने दुखायला लागेल तुम्हाला. मला आत्ताच दुखतंय. किती वेळाने दुखायला लागेल. 3-4 मिनिटांनी दुखायला लागेल. पण तुम्ही 5-6 तास असं करताय. 5-6 तास असं तुम्ही घसायला करताय. किती अघोरी प्रकार आहे. तुम्हाला कोणी तुमचं कौतुक पण नाही करते त्यासाठी. किती वाईट गोष्ट आहे. बरं मग आता काय कराल. समजा तुम्हाला आहेच तुमचा जॉब हजार्ड असा तर सगळ्यात आधी याला रिस्पेक्टने ट्रीट करायचं आपल्याला. कुठेही गरज नसताना ओरडायचं नाही. शिक्षकाने सगळ्यात आधी त्याचा मुख्य गुणधर्म काय निस्वार्थ. शिक्षक खरा निस्वार्थ तरच तो बेस्ट शिक्षक बनू शकतो. मी म्हणतो या ठिकाणी स्वार्थी बना. कशासाठी स्वार्थ महत्वाचा. म्हणजे काय तर माझा निघणारा एक शब्द हा महत्वाचा आहे. बिनकामाचे शब्दच तोंडातनं बाहेर नाही पडले पाहिजे. निदान 4 मधले 1 कमी केला तरी बरं आहे. ही खूप लॉजिकची गोष्ट आहे पण फारच महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला कॉन्शियसली कमी बोलायचंय वर्गामध्ये. मग आता काय करायला. सगळा जो भार आहे तो त्या समोरच्यावर टाकून. मुलांना बोलायला खूप आवडतं बरोबर आहे. त्यांना दुनियाभरची आरडाओरड करायला आवडते. द्या करू का त्यांना. आपल्याला काय करायचं. आता तुम्ही म्हणाल चालेल का. आमच्या लहानपणी एक होत्या जोशी नावाच्या बाई होत्या त्या वर्गात येऊन झोपून जायच्या. त्यावेळी कॅमेरे बिमेरे काही नव्हते पण आम्हाला खूप आवडायचं त्याला. तर या समोरच्या मुलांना काम द्या. म्हणजे काय करा हे असले काम. यूज युअर टेक्नॉलॉजी. यूज ऑल द टूल्स. त्यांना सेल्फ एंगेज करा. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आम्ही आवाजाचं काही सांगण्यासाठी आलो तर सगळ्यात आधी यू वर्क ऑन युअर प्रोफेशन. हाऊ यू कॅन रिड्यूस युअर स्ट्रेस. स्वतःच्या स्वार्थासाठी थोडीशी मेहनत घ्या आणि तुमचा आवाज लिटरली खूप वर्ष टिकू शकेल. ओके सो दॅट्स वन ट्रिक नंबर 1. यूज युअर लॉजिक सो दॅट यू शेअर युअर हार्डवर्क विथ युअर स्टुडंट्स. नंबर 2 चला आता आपल्याला जे काय बोलायचंय त्याची इंटेन्सिटी कशी कमी करावी. माया आपल्याला डिटेल सांगेल की ती कसा तिच्या आवाजाची काळजी घेते आणि आपण तिचंही ऐकून घेऊया. माझं क्विक टिप हे आहे की ज्याही वेळी तुम्ही बोलता त्यावेळी तुम्हाला माया याविषयी सांगेलच. वेगवेगळ्या स्केल्स मध्ये तुम्ही बोलत असता आणि दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टॉक अबाउट नाव. हाऊ डू आय फाइंड माय कॅरेक्टर्स. तुमच्या सगळ्यांचे आवाज फिजिकली मसल्स आहेत. आता नेक्स्ट लेवल इंटेलेक्च्युअली काय आहेत. तुमच्या सगळ्यांचे आवाज हे ह्या कुठल्या ना कुठल्या पट्टीत बसतायत. नंबर 1
सगळे नॉर्मल बोलताना ह्या पट्टीत आपण बोलतो ही माझी नॉर्मल पट्टी सा 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 हा माझा सा आहे. तुमच्या सगळ्यांचा सा वेगवेगळा असेल. लता मंगेशकरांचा सा एकदम वरती आहे. सा इकडे. मैंने मदन भैया से कई मर्तबा कहा है. अति इथे. म्हणून हे तुम्ही आशाबाईंचा इंटरव्ह्यू ऐकला, त्या बोलतातच वरती ती प्रसिद्ध आताची गायिका श्रेया घोषाल बोलतानाच तारपट्टीत त्यांचा नॉर्मलच तो आहे. आणि अनेकांना इथे गाणं आवडत असेल तर त्यांना त्यांच्यासारखं गायचं असतं, मग ते फारच अगदी गळ्याला ताण देऊन कदाचित तुमचा आवाज इकडचा असेल. हरी ओम हरी हरी ओम हरी काय ना आपल्या त्या मद्रासी उषा उत्तुपने ठरवलं असतं लता मंगेशकरचं स्टँडर्ड मी तिथेच गाते तर त्यांच्या घशाची वाढ लागली असते. ओके, शी हॅज टू नो दॅट व्हॉट इज हर राईट सा, आणि त्या साला धरून आपल्याला हे पुढचे गणित करायचे. सो तुमचा सा जर समजा हा माझा सा आहे, माया जी शिकली आहे माया सांगते. तुमचा जो सा आहे तो एकदा तुम्ही ओळखला की त्याच्या वर जर तुम्ही जाताय तर ते किती वर जायचं आहे. वर्गात गेल्या गेल्या तुम्ही सगळ्यांच्या सावर कसे आहात सगळे, हो ना बरोबर ना, ए मुलांनो इथे इथे कोण आहे तिकडे, आणि इकडे तुम्ही पुढचे 5 तास बोलता. म्हणजे तुम्ही का असं करताय, तर तुमचा नॉर्मल सा तुम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कॉन्शियसली हा प्रयत्न करायचा आहे की तुमच्या ह्या झोन मध्ये तुम्ही कसं बोला. म्हणजे लिटरली मी आता जे बोलतोय मित्रांनो, आज मी तुम्हाला कारण मी माईकवर बोलतोय, साधी गोष्ट आहे. पण मी माईकवर बोलतानाही माईक जरी दिला एखाद्या पुढाऱ्याला द्या, आजच्या जमलेल्या माझ्या बंधू, ते सुरू होतं ना असं. माईकचा फरक नाही पडत, माईक द्या काय त्याच टोनवर, पण तेही कॉन्शियसली त्याला प्रॉब्लेम देत आहे. सो आता तुमचा नॉर्मल सा तुम्ही निवडला, त्याच्या भोवती तुम्हाला कसं बोलायचंय ते ठरवायचंय. सगळ्यात आधी मुलं शांत बसत नाही. यूज युअर ट्रिक्स टू मेक देम शांत. ते कसे, तर यूज क्रिएटिव्हिटी. नंबर 2, एकदा शांत बसले की तुम्हाला जोर जोरात ओरडून बोलायचं नाही, तुमच्या नॉर्मल सामध्ये बोलायचं. यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तुमची पट्टी सारे ना 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 ना. आता मी कॅरेक्टर्स कसे शोधतो ह्यामध्ये तुम्हाला सांगतो. जेव्हा मिकी माऊस मला शोधायचा असं फॉल्स व्हॉइस, मिकी माऊस, हा फॉल्स व्हॉइस. हा रियल व्हॉइस, हाँ दोस्तों मैं तुम्हारे साथ था, है ना, हा वाला कॅरेक्टर एक्सट्रीम तुम कसा ना एक्स्ट्रीम शार्पनेस ऍड केलाय, पण वरच्या त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम शार्पनेस. म्हणजे या सगळ्या लेवलवर वेगवेगळे कॅरेक्टर्स तुम्हाला शोधता येतात. द पॉइंट इज, कॅन यू कॉन्शियसली डू दॅट? येस, तुम्ही ठरवलं तर तुम्ही तुमची पट्टी मेंटेन ठेवू शकता. आणि आय थिंक म्हणून तुम्ही म्हणजे व्हॉइस आर्टिस्ट वगैरेंशी रेग्युलरली असं भेटलं पाहिजे. आपण प्रॅक्टिस करू शकतो, अशा असाइनमेंट्स घेऊ शकतो. ओके, माया आता तुम्हाला एक 3-4 टिप्स सांगेन की आवाज तुम्ही जनरली कसा मेंटेन करा. मग मी तुम्हाला एक लिटरल लाईव्ह इथे कॅरेक्टर करून दाखवतो. सर भुका लागल्या, दुपार झाली. तरी पण अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. आम्ही आर्टिस्ट आहोत, तुम्ही आर्टिस्ट आहात. आपल्या सगळ्यांना आवाजाच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी सादरीकरणात करायच्या असतात. आम्ही आमच्या सादरीकरणातनं श्रोत्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही तुमच्या आवाजाच्या माध्यमातनं तुमच्या मुलांना, शाळेतल्या शिक्षकांच्या रूपातनं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना ज्याला म्हणतो ना आपण की एक आपलंसं करण्याचा प्रयत्न असतो. आणि जे शिक्षक असं करतात ते नेहमी आयुष्यभर लक्षात राहतात, नाही का? मला वाटतं तुम्ही सगळे याच्याशी सहमत असाल. पण मग त्याकरता बोलणं ही सुद्धा एक कला खूप महत्त्वाची असते. मला आठवतं मी 5वीत असताना मला साखळकरबाई नावाच्या होत्या मराठी शिकवायच्या. अत्यंत मधुर आवाज, म्हणजे शंतनू म्हणाल तसं जी एक आपली नॉर्मल लेवल असते त्याच्यावर त्या कधी गेल्या नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की मग त्यांच्या तासाला कंटाळा यायचा किंवा
त्या ओरडल्या नाहीत म्हणून त्यांची मुलं त्यांच्या ताब्यात नव्हती असं नव्हतं. हा सगळा आवाजाचा खेळ आहे, जसं शंतनू म्हणाला तसं. तर आपला हा आवाज ही आपली संपत्ती आहे आणि शिक्षकांनी ती राखून ठेवण्याकरता शंतनूने मगाशी सांगितलं तसं एक पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवायची आणि ती आम्ही सुद्धा नेहमी जवळ ठेवतो. एक नॉर्मल टेम्परेचरचं पाणी जर तुम्हाला शक्य असेल तर थोडं कोमट पाणी. बऱ्याच जणांनी आम्हाला इथे सांगितलं इथे मॅडम बारामतीत फार गरम होतं, थंड पाणी प्यायल्याशिवाय नाही होत, बर्फाचं पाणी ते लागतं. मान्य आहे, ते कधीतरी ठीक आहे किंवा अगदी मधल्या सुट्टीत रिसेसमध्ये गटागटा थंड पाणी प्या. पण एरवी जेव्हा तुम्ही शिकवत असता तुमच्या पूर्ण शिफ्टमध्ये 6, 7, 8 तास जे काही असतील ते, तर पाण्याची एक बाटली नेहमी जवळ ठेवा. शक्यतो रूम टेम्परेचरचं तर असेल तर गुड, आणि जर थोडं कोमट पाणी असेल तर उत्तम. तर हे पाणी दर 10-10 मिनिटांनी पीत राहिलात तर हे जे मसल्स, जसं शंतनू म्हणाला तसं, या मसल्सना थोडंसं काम डाऊन व्हायला, रिलॅक्स व्हायला मदत होते. तुम्ही म्हणाल आता कामाच्या व्यापात नाही हो लक्षात राहा, पण हे तुम्हाला करायलाच लागेल जर तुमचा आवाज तुमच्या रिटायरमेंटपर्यंत तुमच्या कंट्रोलमध्ये राहायला हवा असेल तर. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा प्राणायाम सगळ्यांना माहिती आहे, ओंकार सगळ्यांना माहिती आहे. ओंकार थोडासा एक 10 मिनिटं करा ना प्लीज, त्याने खूप मदत होते. म्हणजे आपल्या नाभीपासून कंठापर्यंत ही जी काही श्वसन यंत्रणा आहे आणि हा जो काही आवाजाचा खेळ चालतो त्याकरता या 10 मिनिटांच्या ओंकाराचा खूप उपयोग होतो. आम्ही तो करतो. ही सगळी खरं तर श्वासांची खेळी आहे. त्याच्याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये पुन्हा कधी भेटलो तर बोलूच या. पण हा जो काही 10 मिनिटांचा ओंकार आहे तो तुम्हाला आध्यात्मिक चेतना तर नक्कीच देईल, पण त्या व्यतिरिक्त ते जे काही व्हायब्रेशन्स निर्माण होतात ना ते तुमच्या या मसल्सना, तुमच्या या स्नायूंना कुठेतरी रिलॅक्स ठेवून दिवसभराची जी एक शक्ती आहे त्या शक्तीची कुपी देण्याचं काम करेल. तर एक छोटीशी ही एक क्लुप्ती तुम्ही करून बघा आणि मग पुन्हा एकदा जितकं कमी बोलता येईल तितकं कमी बोला. अर्थात ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे हे आम्हालाही माहिती आहे. त्याच्यावर बऱ्याच प्रकारचे प्रयोग आम्ही त्याकरता करतोय आणि थोडंसं क्रांती आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे प्रॅक्टिकली जरी शक्य नसेल वाटत, व्यावहारिक जरी नसेल वाटलं तरी बऱ्याच गोष्टी मुलांकडनं करून घ्यायला शिका. म्हणजे आपल्याकडे एक गणितच चालत आलेलं आहे की नाही, शिक्षकांनी बोलायचं, मुलांनी ऐकायचं, नाही ऐकलं तर आरडाओरडा करायचा. पण त्याही व्यतिरिक्त जर आपण गिव्ह अँड टेक संवादात्मक ठेवलं तर मुलांनाही त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होते, त्यांनाही आनंद होतो की शिक्षकांनी आम्हाला काहीतरी दिलंय. यातून होतं काय की तुमच्या आवाजाला सुद्धा कुठेतरी एक ज्याला आपण म्हणतो ना आराम मिळतो. बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये, वेळ कमी आहे आपल्याकडे, पण त्यातल्या त्यात या 2-3 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर मला वाटतं तुम्ही माझी आठवण नक्कीच काढाल ना. तर आपण आता थँक्यू मॅच, आपण आता शेवटाकडे आलेलो. इथे बघायला मिळणार आहे रिअल भाग. मी दोन्ही तुम्हाला इथे लाईव्ह दाखवतोय, त्यामुळे तुम्हाला दोन्ही अँगल दिसत आहेत. अँड लेट्स बिगिन. साऊंड चेक. ओके, आता मी हा आवाज देण्याआधी मला याचा पेस समजून द्यावा लागेल की कुठल्या स्पीडने बोलतो. हे अमेरिकेहून आलेलं आहे, त्यात म्हणलेलं आहे हे एव्हरीबडी इट्स मी मिकी माऊस. तर आता याला हिंदी भाषांतर आपण कसं करूया, कोणी सजेस्ट करेल का प्लीज? हे एव्हरीबडी इट्स मी मिकी माऊस. आता लिटरल हिंदी ट्रान्सलेशन इज इम्पॉसिबल, लिटरल हिंदी इज इम्पॉसिबल. सो आपण त्याला हे कैसे आप सब असं करू शकतो. हे कैसे आप सब, मैं हूं मिकी माऊस. कैन वी ट्राय दिस? चला बघूया. आता द प्रॉब्लेम इज इथे मीटर मध्ये बसणं फार गरजेचं आहे. इट हॅज टू फिट ड्युरिंग दिस टाइम. सो मला याचं डिटेल इथे दिसलं पाहिजे आणि आता मी करून बघतो. आपण इथून स्टार्ट करूया. एक्सक्यूज मी. Hey, कैसे आप सब? ठीक आहे, मला हे बोलायचं. Hey, कैसे आप सब? Hey, कैसे आप सब? मैं हूं मिकी माउस. मी बरोबर
1 सेकंद उशिरा सुरू करून 1 सेकंद उशिरा संपवलेलं आहे, कारण मला त्या मीटरमध्ये लक्षात येत आहे की मला काय करायचं. सो आय एम अलर्ट. मी व्हिडिओही बघतोय आणि मी माझी लाईनही फॉलो करतोय, आणि टेक्निकली एक एडिटर त्याला असा बरोबर 1 सेकंदाने ऍडजस्ट करेल. आता हे प्रिसाईज इथे आलेलं नाहीये, यात बऱ्याच चुका आहेत, पण आपण आता लाईव्ह इथे करतो आहोत, तर आपण मायक्रो मध्ये न जाता पटापट याचा एक्सपिरियन्स घेऊन बघूया. हा झाला पार्ट नंबर 1. आता त्याचं पुढचं वाक्य काय आपण ऐकूया. Say, you want to come inside my clubhouse? से यू वॉन्ट कम इनसाइड माय क्लब हाऊस. त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, हिंदीत से यू वॉन्ट कम इनसाइड माय क्लब हाऊस. एनी सजेशन? क्या? हाँ, क्या आप मेरे साथ क्लब हाउस आना चाहोगे? हाँ, या सिमिलर. क्या से यू वॉन्ट कम इनसाइड, क्या आप मेरे क्लब हाउस में आना चाहोगे? से क्या आप मेरे क्लब हाउस में आना चाहोगे? आय थिंक दिस विल वर्क. क्या नंतर ब्रेक देऊ. सो मला हे फॉलो करता येईल. करूया ट्राय. वाव, यू आर ऍक्च्युअली सीइंग लाईव्ह प्रोसेस ऑफ हाऊ अ कार्टून इज क्रिएटेड. क्या आप मेरे क्लब हाउस में आना चाहोगे? हे वाक्य म्हणायचं आपल्याला. हा, क्या आप मेरे क्लब हाउस में आना चाहोगे? ओके, आय थिंक इट इज ऑलमोस्ट मॅचिंग. मला एक्झॅक्ट मीटर वाटलं झालेलं. येस, इट इज डुईंग वेल. ग्रेट. सो आता आपण बघूया. Well, all right, let's go. वेल, ऑलराइट, लेट्स गो. वेल, तो ठीक है, चलो चलते हैं. कैन वी डू दैट? चला. वेल, ठीक है, तो चलो चलते हैं. वेल, ऑलराइट, ठीक है, तो चलो चलते. नाही, व्हाट वाज द लाइन? वेल, ऑलराइट. मी आता काय म्हणलं होतं? वेल, ठीक है, चलो चलते हैं. तर मग वेलला आपण इंग्लिश मधलंच ठेवूया, कारण अमेरिकन कार्टून्स मध्ये इंग्लिश वापरायला प्रेफर्ड आहे. वेल, तो ठीक है, चलो चलते हैं. Well, तो ठीक है, चलो चलते हैं. थोडा माझा आवाज कॅरेक्टरच्या बाहेर गेला, पडला तो थोडा. Well, असं झालं. well. असं असायला पाहिजे होतं. सो एक लास्ट आपण टेक घेऊया त्या आधीच्या वाईबला मॅच व्हायला, नाही तर अदरवाईज दोज 2 लाईन्स विल नॉट मॅच. Well, तो ठीक है, चलो चलते हैं. Well, तो ठीक है, चलो चलते हैं. ओके, आता इथे बघूया याला मॅच झाले का. इट इज ओके, नॉट ग्रेट. एकदम ग्रेट मॅच नाही झालंय, पण प्रिसाईज आपण नंतर बघूया. तुम्हाला आउटपुट कसं येतं ऐकायला आवडेल का? चला ऐकूया. हाऊ इज इट कमिंग आउट. याचे अजून बारीक साऊंड इफेक्ट्स वगैरे वगैरे हे नंतर देण्याचं काम आहे ऑडिओ इंजिनियरचं. पण आता आपण याचे जनरल आउटपुट बघूया कसं येते. Hey, कैसे हैं आप सब? मैं हूँ मिकी माउस. क्या आप मेरे क्लब हाउस में आना चाहोगे? Well, तो ठीक है, चलो चलते हैं. थँक्यू. प्रिसाईज मॅच नाही झालं आपल्या. शनिवारचा माझा नित्यक्रम होता तो या आठवड्यात मोडलेला आहे असं काही लोकांना वाटत असेल. पण आपण म्हणून जेवण झाल्यानंतर आपल्याला थोडी सुस्ती येते. पण ती सुस्ती किंवा ती जी आपण म्हणू थोडासा ग्लानी आहे. काही चायनामध्ये त्यांच्या शाळांमध्ये जे आपण घरी करतो म्हणजे वाम कोक्षी नावाचा जो प्रकार आहे ते शाळेमध्ये सुद्धा करून घेतला जातो. पण मी तुम्हाला देणार नाही तो चान्स. आता तुम्हाला सर व्हेरी गुड, आम्हाला असे शिक्षक पाहिजे होते. हा, मस्त एसी चालू आहे, लाईट बंद करून टाका. तुमचं बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक चालू द्या, कारण बॅकग्राऊंड मध्ये जर युनिफॉर्म शिक्षक जर बोलत असेल तर बेस्ट झोप येते. असं पण असण्याची शक्यता आहे. आजकाल मी ते रात्री झोपताना ते एक कुमार विश्वास नावाचे कवी आहेत, फार सुंदर, त्यांचे रामकथा वगैरे फार फेमस आहेत. मग अजूनमधून मी ते लावत असतो बॅकग्राऊंड मध्ये, छान झोप लागते. तर तसं होऊ नये. आपलं दुपारचं सेशन आपण ट्रेनिंग घेण्यासाठी आलेलो आहे. एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहे. आप्पासाहेब पवार सभागृह, ज्यांचं नाव पूर्ण भारतभर घेतलं जातं. तर आपण काहीतरी चांगल्या गोष्टी या 1-2 तासामध्ये करू.
आता मी अंदाज व्यक्त करतो की तुम्ही हे सगळं फॉर्म भरलेला असेल. थोडक्यात आपला ऑडियन्स कसा आहे ते आपण बघूया. ज्युनियर्स पण इथं बसलेले आहेत आणि काही आता जवळपास प्रिन्सिपल किंवा रिटायरमेंटच्या वयाचे असतील. असो, बर, पुढचा प्रश्न महत्वाचा आहे की व्हॉट इज युअर क्लासरूम एक्सपिरियन्स. वर्गात गेल्यानंतर आपल्याला कसं वाटतं? मजा येते, म्हणजे लव इट, मला वर्गात जायला मजा येते असं म्हणणाऱ्यांची संख्या जवळपास 42.4%. आता हे प्रामाणिकपणे दिलेलं उत्तर आहे का नाही मला माहित नाही. लवळीत 55% लोक म्हणतात की वर्गात जायला मला फार आवडतं, वर्गात गेल्यानंतर मला मजा येते, मला कधी असं वाटत नाही की मला इतके तास का दिलेले आहेत, माझा वर्कलोड इतका जास्त का आहे, असं 55% लोकांना वाटत नाही. अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आय मॅनेज इट, मला वाटतं हे जास्त प्रामाणिक उत्तर आहे. तर आय मॅनेज इट वेल हे जे म्हणतायत सध्या, आता कोणी फॉर्म भरू नका शक्यतो, मला वाटतं 140 झालेले आहेत. तर मॅनेज इट वेल म्हणणारे 42.9% आहेत. म्हणजे मी वर्गात गेल्यानंतर खरं तर मला भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, माझी हेल्थ साथ देत नाही, मला वर्कलोड जास्त आहे, मला सारखं एका वर्गावरून दुसऱ्या वर्गावर जावं लागतं, मला थोडा त्रास आहे, पण तरी मी मॅनेज करतो चांगलं. म्हणणाऱ्यांची संख्या जवळपास सबळ म्हणून कुठे गेली, भरू नका म्हणलं तर भरतो. कल्चरल मध्ये असलं पाहिजे, तो स्टेजवर जायला पाहिजे, त्यांनी ड्रामामध्ये पार्टिसिपेट करावं, त्यांनी गाणं म्हणावं, त्यांनी पियानो वाजवावं, त्यांनी हे करावं, त्यांनी ते करावं, मी जे केलं नाही त्याने ते करावं. ओके, त्यांनी हॅपी असावं, हे पण एक त्याच्यामध्ये ऍड करा. हे नुसतं नाहीये, कारण हे जर नुसतं असेल तर मग तो ऑलराऊंडर होईल अशी अपेक्षा आपली नाही. बऱ्याच ठिकाणी आपण त्याला पुश करतो, नाही तू जा ट्रेनिंगला, तू ट्रेनिंग कर, तुझे स्किल्स वाढव. ओके, हा, पण आजकाल हळूहळू असं व्हायला गेलेलं आहे की पूर्वी बघा, म्हणजे जनरेशन टू जनरेशन थोडं चेंज होतं. म्हणजे माझ्या वडिलांना जर 2-3 मुलं झाली असतील तर त्यांच्या अपेक्षा मुलांकडनं वेगळ्या होत्या. माझ्या आजोबांना जर 4-5 मुलं होतील तर त्यांच्या अपेक्षा मुलांकडनं. आता जर एकच मुलगा असेल तर त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. ओके, म्हणजे त्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन एकाच मुलावर किंवा मुलीवर. म्हणजे हे सुद्धा एक फॅक्टर आहे की पुढे जाऊन काय होणार. तर थोडक्यात काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये काय काय ॲबिलिटीज असायला लागतात. आणि ॲबिलिटीज कशा येतात, फक्त पाठांतर करून येतात का? मग ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट व्हावं लागतं, ट्रेनिंग करावं लागतं, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे स्टेजवर जावं लागतं, करेजियस ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात, कॉम्पिटिशन्स मध्ये जावं लागतं, तर सगळे गुण येतात. तर ते सगळं येण्यासाठी आपल्या कॉलेजच्या सिस्टीम मध्ये किंवा शाळेच्या सिस्टीम मध्ये हे आहेत का नाही ते आपण त्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. थोडक्यात काय मला समजलं की हे जे सीबी मॉड्यूल्स आहेत, म्हणजे मॉड्यूल तयार करायचे. थोडक्यात मी हा धडा कसा शिकवेल, मी XYZ चॅप्टर कसा शिकवेल, कदाचित तुम्हाला BEd DEd ला सुद्धा झालं असेल, जेणेकरून फक्त मुलांना नॉलेजच मिळणार नाही तर त्यांना गोष्टी हाताळायला पण मिळतील, मुलं थोडं एकमेकांना शेअर पण करतील, ते वर्गात पण बोलतील आणि त्यांना जास्त दिवस लक्षात पण राहील. कदाचित ते घरी जाऊन पण सांगतील. अनेक गोष्टीवर त्याचा एकाच लेक्चरमुळं अनेक अँगलनी त्याचा विचार होईल. म्हणजे काय की नॉलेज आणि स्किल तर त्यांना मिळेलच, पण त्याच्यामुळे त्यांचं ऍटिट्यूड पण चांगलं होईल. म्हणजे ते डोक्याने इन्व्हॉल्व्ह होतील, हेड, हार्ट अँड हँड्स, म्हणजे त्यांना ऍक्च्युअली गोष्टी करायला मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं की बाबा वर्गामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करता येतं, चला मुलांना आज तुम्हाला मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शिकवतो, आणि मी जर इथं उभा राहून त्याला 1 तास लेक्चर दिलं की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये एक कम्प्युटर असतंय, एक मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर असतंय आणि एक प्रोजेक्टर असतो आणि त्याच्यावरती पॉवर पॉईंट प्रेझेंट, त्याच्यापेक्षा त्यांना स्वतः कम्प्युटरला हाताळायला दिलं, त्यांना प्रोजेक्टरचा ऑपरेटरचा हे दिला, डिव्हाइस दिलं आणि मग त्यांना स्लाइड चेंज करायला लावल्या, त्यांना पॉइंटर वापरायला लावला, तर दॅट इज मोर इन्व्हॉल्वमेंट. तर म्हणून त्याच्यामध्ये त्याचा
हँड्स ऑन ट्रेनिंग झालं. आणि ज्या वेळेला हँड्स ऑन ट्रेनिंग होतं अनेक गोष्टी समजतात. बऱ्याच वेळेला जसा रिअल लाईफ स्किल्स, हार्ड स्किल्स म्हणून, हार्ड स्किल्स कोणत्या? मोटरसायकल चालवणे हे हार्ड स्किल आहे, सायकलिंग करणे, पोहणे हे हार्ड स्किल आहे. हे कधी चांगलं येतं आपल्याला? त्याच्याबद्दल थिअरी वाचलं तर चांगलं येतं का आपल्याला हे सगळं? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पाण्यात उडी मारावं लागेल, बुडावं लागेल, सायकलवरनं पडावं लागेल. मग हे ऍक्च्युअली ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला जास्त आपल्याला त्याच्यातल्या गोष्टी कळतात. तर हँड्स पण त्याच्यामध्ये डर्टी व्हायला पाहिजे, हात खराब व्हायला पाहिजे, तर मग मुलांचा ऍटिट्यूड चांगला होतो. 2014 मध्ये मला कोस्टारिकामध्ये जाण्यासाठी संधी मिळेल. त्या ठिकाणी मी एक ट्रेनिंग घेतलं. ते मला ते मुंडे सर पण होते त्यावेळेला. सर आपला फोटो दिसतोय? हा, सरांना सुद्धा झोपू देणार नाही. तर याच्यामध्ये आम्ही 5 लोक गेलो होतो आणि तिथं आम्ही अर्थ युनिव्हर्सिटी म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे. तर ते डेव्हलप्ड नेशन आहे. तर मग काय तिथं 150 देशातली मुलं शिकायला येतात. ती मागे झेंडे दिसतात तुम्हाला. एवढ्या देशातली मुलं तिथं शिकायला येतात आणि तिथं पहिल्यांदा ते स्पॅनिश शिकतात आणि मग स्पॅनिश मध्ये एज्युकेशन घेतात. बघा, म्हणजे पहिल्यांदा आल्यानंतर त्या देशाची भाषा शिकतात आणि मग तिथून पुढे त्यांची डिग्री स्पॅनिश मध्ये होते. म्हणजे एखादा मराठीवाला तिथे गेला तर त्याला पहिलं 6 महिने स्पॅनिश आणि मग तिथून ते डिग्री स्पॅनिश मध्ये, असं त्यांचं प्रकार आहे. तर तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला काय लक्षात आलं, ते त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला वापस आलो त्यावेळेला तिथं जे शिकलो त्याचं ट्रेनिंग बऱ्याच तिथल्या संस्थेतल्या शिक्षकांना वगैरे आम्ही दिलेलं आहे. तर 2 गोष्टी तिथं फॉलो होतात, 2 टेक्निक्स. कोणत्या टेक्निक्स? एक आहे एक्सपिरियन्शियल लर्निंग आणि दुसरं आहे स्टुडंट सेंटर लर्निंग. बघा, हे जे काही सगळ्या टेक्निक आहेत बऱ्याच ठिकाणी ओव्हरलॅपिंग आहे. कोण त्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणतं, कोण त्याला स्टुडंट सेंटर म्हणतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी या ओव्हरलॅपिंग गोष्टी आहेत. पण एक्सपिरियन्शियल लर्निंग आणि स्टुडंट सेंटर लर्निंग या 2 गोष्टीवरती जास्त फोकस आहे. म्हणजे त्यांनी जे डिझाईन केलेलं आहे ते कशाच्या बेसिसवर डिझाईन केलेलं आहे. हे एक चार्ट बघा. हे चार्ट मध्ये काय दाखवलेलं आहे की ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे की माणूस शिकतो कसा, माणूस कसा लक्षात ठेवतो. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे लर्नर्स आहेत, 2 प्रकारचे विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले असतात. एक आहे पॅसिव्ह लर्नर्स आणि दुसरे आहेत ऍक्टिव्ह लर्नर्स. पॅसिव्ह लर्नर्स म्हणजे काय? जे फक्त लिसनिंग करायचं काम करतात, फक्त ऐकायचं काम करतात, ते पॅसिव्ह लर्नर्स. आणि ऍक्टिव्ह लर्नर्स जे फक्त लिसनिंग करत नाहीत तर पार्टिसिपेट होतात, बोलतात. जे आपण प्रयत्न करतो इथं वर्गामध्ये सध्या हॉलमध्ये की तुम्ही पण बोलावं, तुमची पण मतं मांडावी. ओके, कारण फक्त जर ऐकून घेतलं तर किती लक्षात राहणार आहे आपल्याला? फार तर फार 20%. ते पुढे मी दाखवेल ते 20% पण किती वेळ लक्षात राहील. पाहिलेल्या गोष्टी किती लक्षात राहतात? 30%. ऐकलेल्या आणि पाहिलेल्या 50%. जर तुम्ही इतरांसोबत चर्चा केली तर 70%. म्हणजे जर तुम्ही जी वर्गात शिकला ते घरी आल्यानंतर बघा आपण आपल्या मुलाला विचारतो काय शिकलं तू वर्गात आज, किंवा मुलगी असेल तर काय शिकले तू. मग ती आपल्याला आठवून सांगण्याचा प्रयत्न करते. मग इथं आपली थोडी चर्चा झाली मग त्याला ते जास्त लक्षात राहतं. ओके, म्हणजे कुठेतरी डिस्कशन वर्गात पण होऊ शकतं, डिस्कशन घरी पण होऊ शकतं. आणि सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह काय? सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह खालच्या 2 टेक्निक आहेत. कोणत्या? मोठ्याने म्हणा, एकदम मोठ्याने म्हणा. एक्सपिरियन्स पर्सनली, स्वतः अनुभव घ्या, 80% लर्निंग आहे. दुसरं टीच अदर्स. म्हणजे मी जर आज तुम्हाला ग्लोबल टीचिंग टेक्निक शिकवतोय त्याचा सगळ्यात जास्त कोणावर परिणाम आहे? माझ्यावर. सगळ्यात जास्त माझ्याच मेंदूवर लक्षात राहणार आहे. 95% मलाच लक्षात राहणार आहे. आपल्या सोसायटीमध्ये सगळ्यात जास्त शिक्षकच का हुशार आहे? कारण ते सतत. पण सोसायटी कधी हुशार होत? जरा ताट बसा सगळेच्या सगळे. आपल्या आजूबाजूला जर कोण झोपलेलं दिसलं तर मी त्याला स्टेजवर बोलवणार. ताट बसा. म्हणजे काय की व्हेन वी टीच अदर्स, ज्या वेळेला आपण शिक्षक